घेतला गेला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिल्या चेंडूवरती येणार नाहीये एकही धाव. हा सामना होईल नक्कीच एक रंगतदार. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगतदार एक रंगला जाईल. कारण की आपण पाहतोय एक मानगाव तालुक्यामधील एक नामवंत संघ मोरबा आणि त्यांच्या समोर आहे रोहा तालुक्यातील किल्ला. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने खूपच उसळी घेतली. पंचांचा इशारा आला. हा बॉल वाईड आहे. ही अवंतर धाव खर्च केली जाईल. वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा दिली जाते. जर अशा पद्धतीचा चेंडू पुन्हा हाताळला गेला तर मात्र दंडित करण्यात येईल. इथे मात्र नो चेंडू घोषित करण्यात येईल. एक धाव येते अवंतर स्वरूपामध्ये. श्रीगणेश झालाय. अकाउंट ओपन झालंय. खातं खुललं जाते किल्ला संघाचं एक या धावेने. षटकात येईल दुसरे चेंडू. गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला आहे रोशन. शॉर्ट बीट मध्ये चेंडू होता. बॅटची घेतली होती कडा. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावा घेणार. तर मात्र आपण पाहिलं तर एसटी रक्षक तोडा फंबल. एक धाव केली जाते कंप्लीट. एक धावेने श्री गणेश झाला. प्रथम आपण पाहिलं तर अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर एक धावेने श्री गणेश झाला होता किल्ला संघाचा. त्यानंतर ही सिंगल येते. स्ट्राईक होईल रोटेड. स्ट्राईकला येतोय परेश. हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा. नो बॉल. नो म्हटलं की फ्री हिट नक्कीच येईल. नो चेंडू आलाय. फ्री हिटची सुवर्ण संधी आली आहे. आपण पाहतोय फलंदाज परेशला या नो चेंडूचा आपण पाहतोय एक सुवर्ण संधी आहे. इथं सोनं करावंच लागेल कारण की हा पहिला सामना आहे. नवसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज सज्ज होईल. लोवर फुलटॉसवरतीचा चेंडू उताडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय सरळ पॅडवरती आपटला गेला. अपील केली गेली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. ही एक धाव मिळतीये. धावसंख्या रोखली जाते. रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय मोहतसीब. आपण पाहतोय मोरबा एक्सप्रेस या नावाने मला का ओळखलं जातं हे मात्र मैदानावरती दाखवून जातोय. फ्री हिटच्या चेंडूवरती एकच धाव मिळाली. फुल टॉस चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय स्क्वार लेग आणि पॅन लेगच्या मधून निसटला गेलाय सरळ सीमा. रोशनच्या बॅट मधून चौकार येतोय. षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे. हा सामना नक्कीच चुरशीचा होईल. या षटकातील अजूनही 2 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती अर्जित केल्या जातात. तब्बल 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला रोशन. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता.
परेशने मात्र आपण पाहतोय आपले हात खोललेत. चौकार लगावल्यानंतर परेशच्या बॅटमधून येतो हा षटकार. या 6 धावेन धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं पहिला फलंदाज रोशन मैदानाच्या बाहेर गेला. तब्बल 6 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून झालं. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर संकेत मुंडे मैदानावरती पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय परेश आहे. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. तब्बल 10 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आलंय. तर 19 धावा नक्कीच धावफलकावरती अर्जित केला. दुसरं षटक आहे प्रगती पदावरती गोलंदाज मुआझम याचं. या षटकातील अजून 3 चेंडू हे येणं बाकी असणार आहेत. पंचांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी केली जाते. एक मोठा रनअप घेतला तर नक्कीच एक संघर्ष या मैदानावरती करावा लागेल. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कही पे निगाह कही पे निशाणा. बॅट विरवली होती स्क्वेअर लेगच्या दिशेला, पण आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. या चेंडूवरती सिंगल घेतली जाते. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. खेळाडूला थोडी दुखापत झाली आहे. षटकार आल्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळाली. 20 धावा धावफलकावरती लागल्या. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली किल्ला या संघाची. या षटकातील अजूनही 2 चेंडू हे येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय संकेत मुंडे. संघाचा कर्णधार आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल हे आपल्याला पाहायचंय. पाचवा चेंडू शॉर्ट बीट वरतीचा चेंडू होता. चेंडू केला पुल ठरेल सक्सेसफुल. संकेतच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक आहे प्रगती पदावरती. एक फलंदाज झालाय बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण तब्बल 26 धावा इथे अर्जित केल्या जातात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. स्ट्रोक आपण पाहतो हलक्या हाताने खेळला जातो. डिपेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल केली. कंप्लीट दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न. तर दूर मात्र सुरेख फेकी केली झाली. आपण पाहिलं तर एका धावेवरती मानले गेले समाधान. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती येते 27 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 12 चेंडूचा झाला इथे खेळ समाप्त. 27 धावा इथे बनवल्या गेल्यात. आपण पाहतोय या किल्ला संघाकडून परेश आणि संकेतच्या माध्यमातून. तर अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ हा येणं बाकी असेल. 12 चेंडू येणं बाकी आहेत. कुठला गोलंदाज येईल गोलंदाजीवरती, कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल. आणि नक्कीच आपण पाहतोय या संकेत आणि परेश. संकेत तब्बल 7 धावांवरती खेळतोय, तर परेश त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर तब्बल 11 धावांवरती खेळतोय. या दोन फलंदाजावरती विश्वास दाखवला किल्ला संघाने. तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सौरभ. हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे मोरबा संघाचा. तर आता सौरभ वरती विश्वास दाखवलाय. सौरभला अचूक टप्प्याची भेद गोलंदाजी करावी लागेल. एक मोठा रनअप आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण की समोर आपण पाहतोय एक मोठा फलंदाज आहे. संघर्ष तर नक्कीच करावाच लागेल सौरभला सुद्धा जर या मैदानावरती धावा रोखायच्या असेल तर. स्ट्राईकला संकेत. एक षटकाराच्या साहाय्याने ज्याने आपण पाहतोय वैयक्तिक अकाउंट जे आहे आपलं 6 या धावेने खुलले. त्याच्या समोर गोलंदाजीसाठी सौरभ सज्ज होईल. पंचांच्या उजव्या एसटीने शॉर्ट पिच मध्ये चेंडू केलाय.
आसमान. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. सौरभला करावा लागेल कमबॅक या मॅच मध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. दुसरा चेंडू शॉर्ट विकेटचा चेंडू होता, पंचांचा इशारा वाईड. हिरामनजी खरकर सर सांगतात डान्सिंग स्टाईल मध्ये हा चेंडू वाईड आहे. ही अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. एक गडी बाद 34 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. इथे सौरभला कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकताना पाहायला मिळतोय, कारण की समोर आपण पाहतोय संकेत एक घणाघाती फलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू टायमिंग केलाय प्रॉपर. संकेतच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. सौरभ वरती आता प्रेशर आहे. संकेत या षटकामध्ये आणि या स्पर्धेमधील पहिलं आपण जर पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक लगावली जाणार का? लगातार 3 षटकार संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील का? धावसंख्या धावफलकावरती आली आहे तब्बल 40 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक आहे प्रगती पदावरती सौरभचं. आता आपण पाहतोय सौरभने निर्णय घेतला राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डावे एष्टीने गोलंदाजी करण्याचा घेतला हा निर्णय. तर संकेतला कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाईल? मोठा रनअप आहे. 3 षटकार पाहायला मिळतील का या मॅच मध्ये? मोठा फटका आला. फटका हा फसलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक परफेक्ट कॉलिंग झाला नाहीये. चेंडू झाला धरतीला दान, जीवनदान म्हणूया आपण. संकेतला इथे मिळला आणि धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकेल. 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहिलं तर जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. सुरेख फटका. आणि काय घडलंय या फटक्यावरती? तर पुन्हा एकदा पाहतोय संकेतच्या बॅट मधून हा षटकार. ज्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू, मी म्हटलं होतं संघाचा कर्णधार आहे, त्याने अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आल्यात. 48 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहतोय सौरभला इथे कमबॅक करावा लागेल मोरबा संघासाठी जर धावा रोखायच्या असतील तर. सुरेख गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन केलं. संकेत डेंजर झोनकडे पळेल. तद्वर मात्र आपण पाहतोय काय घडतंय तर बॅकअप नाहीये, त्याच्यामुळे एक धावी ती अर्जित केली जाईल. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती इथे बनवल्या जातील. या षटकातील अजूनही शेवटचं आणि अंतिम चेंडू हे येणं बाकी असणार आहे. संकेत तब्बल आपण पाहतोय वैयक्तिक 4 षटकाराच्या साह्याने खेळतोय. तब्बल आपल्या संघासाठी इथे बनवल्या गेल्यात त्याच्या माध्यमातून 27 धावा. 28 धावा बनवल्या गेल्यात संकेतच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं 7 चेंडूंचा सामना केलाय. घेतलीये बॅटची कडा. परेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. तब्बल परेशच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय यशस्वी सुद्धा ठरला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. आपण पाहतोय राज. शेवटचं आणि अंतिम षटक हे येणं बाकी आहे. हणामारीचं षटक म्हटलं जातं स्लॉग ओव्हर. आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जेवढ्या धावा बनवल्या जातात तेवढ्याच धावा शेवटपर्यंत राहतात. असा आहे क्रिकेटचा हा इतिहास. कारण की आपण पाहिलं तर
जे शेवटच्या षटकामध्ये धावा रंगल्या जातात त्याच नक्कीच आपण पाहतोय याच षटकामध्ये त्या धावा येत असतात. आणि स्ट्राईक आहे आपण पाहिलं तर संकेत मुंडेच्या हातामध्ये स्ट्राईक, जो आतापर्यंत 4 षटकाराच्या साह्याने खेळतोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज जुनेद. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सडिक यॉर्कर ब्रह्मास्त्र इथे वापरला गेला. संकेत डेंजर झोन कडे पळतोय आणि तद्वर आपण पाहतोय संकेतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आपण पाहिलं लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित त्याने केला होता, पण पंचांचा इशारा आलाय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये संकेत मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली संकेतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. दर्शकांचा आहेत हेमंत सर. आपण पाहतोय अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे आपण पाहतोय. भिवंडी असेल सर्व आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आम्ही रिव्ह्यू पाहिला. संकेतला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय कौस्तुभ. धावसंख्या धावफलकावरती 50. किल्ला संघाचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर बोर्डवरती. स्ट्राईकला कौस्तुभ, नॉन स्ट्राईकला राज. षटकातील दुसरे चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. गोल्डन डकचा शिकार कौस्तुभ. मोरबा संघाचे MJ राऊत. बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच फलंदाजी मार्फत त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात पाहायला मिळेलच, पण आता इथे आपण पाहतोय या गोलंदाजाला सुद्धा बक्षीस येते. या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. नवीन फलंदाज येतोय ओमकार बंटी. आपण पाहतोय ओमकार उर्फ बंटी या नावाने या खेळाडूने प्रसिद्धी निर्माण केली आहे. स्ट्राईकला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत राज आहे. अजूनही आपण पाहतोय राजने एकही चेंडूचा सामना केला नाहीये. षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. डान्सिंग पार हिरा म्हणजे खरकर सर आम्हाला सांगतात डेड बॉल. रनअप मध्ये थोडा प्रॉब्लेम होते. दबाव प्रेशर इथे पाहायला मिळतोय. तर तिसरा चेंडू असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय जुनेदचा. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. परफेक्ट हिट. लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा इथे आपण पाहतोय जुनेदला होतोय. ओमकारला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ओमकार होईल गोल्डन डकचा शिकार. आपण पाहतोय संकेत बाद झाल्यानंतर किल्ला संघाची जी परिस्थिती आहे, तुम आगे चलो हम तुम्हारे पीछे पीछे चलते हैं. एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 3 चेंडू हाताळले गोलंदाज जुनेदने आणि आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. तब्बल 3 फलंदाज बाद केलेत आणि 2 फलंदाज आपण पाहिलं तर रनआउट स्वरूपामध्ये होते आणि एक आपण पाहिलं तर
एसट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज येतोय विवेक. स्ट्राईकला राज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला विवेक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जुनैद. सुरेख कामगिरी पाहायला मिळते जुनैदच्या माध्यमातून. पूर्णपणे कमबॅक कशा प्रकारे करायचं हे मात्र दाखवून दिले या गोलंदाजाने. षटकातील चौथा चेंडू. लोअर फुल टॉस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. राजने सुद्धा बॅट फिरवली होती पण परफेक्ट चेंडू आपण पाहतोय बॅट वरती येत नाहीये. हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी जुनैदची. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारच्या अपेक्षा नाहीयेत आपण जर पाहिलं तर किल्ला संघाच्या फलंदाजांकडून. कारण की पहिल्या 18 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतोय एक सिंगल खर्च केली आहे आणि तब्बल 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज जुनैदने. या षटकातील शेवटचे 2 चेंडू हे येणं बाकी असणार आहेत. अंतिम 2 चेंडू. 2 चेंडू आहेत सर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद झाला. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू विकेट आणि चौथा हा डॉट. 2 चेंडू शेष. स्ट्राईकला फलंदाज आहे राज. पुन्हा साठी क्यूआर. पुन्हा खोल टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. 2 धावा इथे केल्या जातील सुखरूपरित्या पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती येते तब्बल 52 धावा. या षटकातील अजूनही आपण पाहतोय एक चेंडू हा येणं बाकी असणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील या पूर्णपणे आपण पाहतोय या इनिंग मधील या सत्रातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाज जुनैद आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जुनैदच्या माध्यमातून. ज्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू जुनैदने मात्र सुरेख कामगिरी केली आहे. या षटकातील आपण पाहणार आहोत शेवटचा चेंडू या इनिंग मधील. या चेंडूवरती किती धावा येतील. या चेंडूवरती किती रन्स इथे मात्र घेतले जातील आपण पाहतो किल्ला संघावरून. की गोलंदाज जुनैद पुन्हा एकदा ज्या पद्धतीची लाईन आणि लेन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते तशाच पद्धतीची गोलंदाजी जुनैदची होईल का हे पाहायचंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या स्लॉग ओव्हर मधील. मोठा फटका येतोय. राजच्या बॅट मधून येईल हा षटकार. एकूण 60 धावांची गरज ही ते असणार आहे ती आपण पाहिलं तर मोरबा संघाला.
किती महत्वाचं आहे. तौफिक या फलंदाजाचं झेल सोडणं म्हणजे आपल्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेणं. ओमकार यांनी हा झेल सोडला, अशा अपेक्षा नाहीये क्षेत्ररक्षणाच्या मार्फत, पण कुठेतरी कमबॅक करावा लागेल ओमकारला. आपल्या फिल्डिंग मध्ये व्हेरिएशन करावं लागेल. कौस्तुभला साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षणाची. षटकातील दुसरा चेंडू असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा सुद्धा फटका फसला गेला. चेंडू खाली येतोय. रोशन शिंदे, काही चूक केली जाणार नाहीये. फलंदाज होईल बाद. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. तौफिक आणि तौसीद म्हणजे हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या, दोन बंधू मैदानावरती. गोलंदाज त्याच्या समोर आहे कौस्तुभ. एक सफलता प्राप्त करून मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुटला. आपण पाहतो एक मोठा रन घेतला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा सुद्धा फटका फसला. गोलंदाज थोडा गालामध्ये हसला होता, पण क्षेत्ररक्षणामार्फत चुकी. तब्बल या मॅच मध्ये 2 कॅच आपण पाहतोय ड्रॉप झाला. 3 चेंडू मध्ये 3ही फलंदाज वेगवेगळे होते, म्हणजे 3 विकेट्स घेण्याचे एक सुवर्ण संधी होती किल्ला संघाला, पण तसं घडत नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. षटकातील चौथा चेंडू, गोलंदाज सज्ज होईल. कौस्तुभ स्ट्राईकला, फलंदाज आहे तौफिकच्या बॅट मधून देखना स्ट्रोक आपण पाहतो. ऑन साइडला खेळलाय, चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा पार. धावा मिळतील याचा. क्रिकेटचा महासंग्राम मंगुस्टार क्रिकेट क्लब, प्रतीक दादा रहाटे मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा 28 जानेवारी ते 31 जानेवारी. सडकीवारकार खोलट बॅटचा चेंडू होता. फटका तिथे आपण पाहतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. कौस्तुभने केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल किल्ला संघासाठी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. चेंडू झालेत आतापर्यंत 5. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. षटकातील आपण पाहतोय सज्ज होईल शेवटचे चेंडू टाकण्यासाठी कौस्तुभ. सुरी गोलंदाजी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल. चेंडू चाललाय सरळ थर्डमॅनच्या मध्ये. फिल्डर आहे तिथे. प्रसाद पोहोचेल चेंडू पर्यंत. तर दोर मात्र इथे एक धाव केली अर्जित. दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न? नक्कीच एकाच धावेवरती मानावं लागतोय समाधान. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येतोय इशारा हिरामनजी खरकर सरांचा. या एक नवीन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धाव फळकावरती 7. MS धोनी जर्सी नंबर 7. क्रिकेटमध्ये भारत संघाला कॅप्टन कूल. आपण पाहतोय स्टेजच्या उजव्या साइडला फैसल बाय. कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो, फैसल बाय यांचा स्टॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्कीच आपण पाहतोय नाश्ता असेल किंवा थंडा, रगडा आणि सरबत त्यांच्या माध्यमातून तिथे अवेलेबल आहे. नक्कीच आपण त्या स्टॉलला भेट द्या. पहिल्या षटकाची सांगता झाली. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहिली आपण 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक फलंदाज बाद झाल्यानंतर षटक क्रमांक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय राजच्या माध्यमातून आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. आता गोलंदाजी करायची आहे. अचूक टप्प्याची वेधक गोलंदाजी करावी लागेल, कारण की आपण जर पाहिलं तर मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगा, कारण की नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते.
आज वेळ बदलेल कोणाची, कोण ठरेल या चषकाचा दावेदार. कारण की आपण पाहतो ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा अय्यान क्रिकेट क्लब माणगाव आयोजित लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती चषक 2021 या चषकाचा हकदार जर व्हायचा असेल तर प्रयत्न हे तुम्हाला करावेच लागतील. स्ट्राईकला फलंदाज आहे तौफिक, जीवनदानाच्या साहाय्याने खेळतोय. जखमी सेर आहे, त्याच्या समोर गोलंदाजीसाठी सज्ज होईल राज. पहिलं चेंडू, सुरेख फटका तौफिकच्या बाट मधून येतोय हा षटकार. आपण पाहतोय या डान्सिंग अंपायर हिरामन खिरकर सरांच्या स्टाईल मध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. राजने षटकार लगवला होता, तिथे मात्र राजवरती प्रहार केलाय तौफिकच्या माध्यमातून. तिथे राजचं स्वागत केलंय. जखमी शेर आता पंजा मारायला सुरुवात करतोय. षटकार येतोय राजवरती इथे तौफिकच्या माध्यमातून. षटकातील दुसरे चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा. सुरेख क्षेत्ररक्षण विवेक मोरेच्या माध्यमातून तिथे सुरेख झेल पाहायला. तौफिक नक्कीच नशिबाची साथ मिळाली किल्ला संघाला असं म्हणूया. बॅटची कडा किती होती, यष्टीरक्षकाला चेंडू भेटी करून गेला होता पण परफेक्ट क्षेत्ररक्षण. राजला माहिती होतं माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती जरी तौफिकने षटकार लगावला असला तरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती त्याला मैदानाच्या बाहेर घालवण्याची क्षमता ताकद तेवढी मी बाळगत असतो आणि तशाच पद्धतीची यशस्वी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू यशस्वी वेगला, त्यानंतर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज राज. स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय शहादाब. स्ट्राईकला शहादाब, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज आहे तौसीद. सुरेख फटका आपण पाहतो ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे ओमकार, त्याला बीट करून चेंडू गेलाय सरळ सीमा पार चौकार. आज आपण पाहतोय डान्सिंग अंपायर. विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचा हिरामनजी खरकर सर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय स्क्वेअर लेग अंपायर हेमंत सर आहे. दशपंच बॅटची घेतली कडा, सुरेख झेल, प्रेक्षणीय झेल आपण पाहतोय रोशन शिंदेच्या हातामध्ये. फलंदाज नवीन फलंदाज येतोय सौरभ. काय घडते मैदानावरती, एक तुम्हारी तो एक हमारी. पहिला चेंडू षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, चौथ्या चेंडूवरती पुन्हा विकेट पाहायला मिळाली. हा असेल पाचवा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज आहे आपण पाहतोय सौरभ. सौरभने केलेल्या गोलंदाजी मार्क वरती चुका त्या आता फलंदाजी मार्क वरती भराव्या लागतील. लोवर फुल टॉस चेंडू खेळला जातोय. डिपेसला कव्हरला संकेत मुंडे आहे तिथे क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव केली अर्जित, दुसऱ्या धावेचा केला जात नाहीये प्रयत्न. सिंगल मिळेल या एक धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. भारताची रणमशीन जर्सी नंबर 18 आपण पाहतोय. आणि 18 म्हटलं की 18 एप्रिल 1992 के एल राहुल भारताला मिळालेला आपल्याला आपण पाहिलं तर ओपनिंग बॅट्समन, आणि तोच आकडा 18 आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू खाली येईल. हर्षल महापुंदे एक धाव केली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
सिंगल होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा इथे अर्जित केली गेली. या 2 धावेने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती येते 20 धावा. 10ची सरासरी मात्र इथे राखली जाते. 12 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. धावांची गरज. या सामन्यामध्ये हे षटक आहे निर्णायक. षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय येतोय रुपेश मुंडे. सध्याच्या या सीझन मध्ये ज्याची गोलंदाजी जर आपण पाहिली, रोहा विभाग असेल, कोलाड विभाग असेल, याच्यामध्ये सुरेख कामगिरी रुपेशची पाहायला मिळते. एक इन्फॉर्म प्लेयर आपण पाहणार आहोत. रुपेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. किल्ला एक्सप्रेस या नावाने या खेळाडूने प्रसिद्धी निर्माण केली आहे. आज आपल्या गावासाठी मैदानावरती षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळेल. षटकातील पहिले चेंडू हाताळेल. षटक क्रमांक आहे 3, वैयक्तिक 3 आणि सांघिक आपण पाहतोय 3. पंचांकडे मोठी अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता. चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची संगत होतीये. वैयक्तिक आपण पाहतोय पहिलं आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी रुपेशला इथे आमंत्रित केलं. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. मी म्हटलं होतं एक इन्फॉर्म हा गोलंदाज आहे. षटकातील दुसरे चेंडू राईट फॉर द विकेट. स्ट्राईकला सौरभ. शॉर्ट बीट मध्ये चेंडू होता. हा पटका फसलाय. चेंडू खाली येईल परेश. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. परफेक्ट कॅच इथे पकडली जाते. सौरभला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सौरभ आपण पाहतोय एक धाव बनवून मैदानाच्या कुठेतरी आपण पाहतोय काय घडते मैदानावरती. तर मोरबा संघ कुठेतरी बॅकफुटरला जाताना पाहायला मिळतोय. कुठला तरी एक असा फलंदाज यावा लागेल की ज्या पद्धतीने मागच्या पहिल्या मॅच मध्ये प्रथमेशने फलंदाजी केली होती. अर्धशतकीय खेळी त्याची माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. डान्सिंग अंपायर हिरामन खरकर सर आपण सांगतायत जास्त बाउन्स झाल्यामुळे चेंडू हा गेला वाईट आणि ही मिळेल अवंतर धाव. दिली पण बाउन्सची वॉर्निंग. जर अशा पद्धतीचा चेंडू जर हाताळला गेला तर नो घोषित केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 ऑन द बोर्ड फॉर लॉस. सुरेख गोलंदाजी. कमबॅक कशा पद्धतीचा असतो ते मात्र दाखवून दिले रुपेशने. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव हाताळला गेला. एकही धाव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा. धावफलकावरती इथे अर्जित केल्या जातात. षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका आलाय. संकेतच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सरळ सीमारेषेवर. षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती येते 27 धावा. सामना संपला नाहीये. षटकार येतोय फलंदाज तौसिफच्या माध्यमातून. पुन्हा लोअर फुट पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली होती पण बॅटने हलकीशी कडा घेतली. आपल्या फॉलोथ्रो मध्ये परफेक्ट क्षेत्ररक्षण केलं रुपेशने. एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय. षटकातील अजून आपण पाहतोय 3रं षटक आहे. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकेल. तब्बल 28 धावा. 28 ऑन द बोर्ड फॉर लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक आहे. प्रगतीपदावरती रुपेश मुंडे गोलंदाजी मार्क वरती आहे आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका देखील स्ट्रोक डिपेस्टचा कव्हरला फिल्डर आहे तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ओमकारच्या माध्यमातून. तब्बल आपण पाहिलं तर तिथे एक धाव केली आहे कंप्लीट. काय केलं तर इथे मात्र आत्महत्या केली जाते.
समाप्त होईल तब्बल तिसरा. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅच मध्ये तब्बल 5 षटकार येणं गरजेचं आहे. 6 चेंडू मध्ये चेंडू आहेत 6, धावा आहेत 30. 6 चेंडू 30 धावांची गरज असताना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज शरद मुंडे. संघामधील एक अनुभव पाठीशी असलेला गोलंदाज, एक एक्सपिरियन्स खेळाडू शरद मुंडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 30 धावांची इथे गरज आहे. इथे तौसिफला जर हिरो बनायचा असेल या मैदानावरती तर 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगवावे लागतील. आणि 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले तर नक्कीच या मैदानावरती रेकॉर्ड एक हिरो आपल्याला पाहायला मिळेल तौसिफच्या माध्यमातून. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या स्टीने. पहिला चेंडू पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, अवंतर धाव. 6 चेंडू आता गरज आहे 29 धावांची. सामना संपला नाहीये, सामना रंगतदार पाहायला मिळेल. पहिला चेंडू या षटकातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवे, चेंडू नो मान्स लँड मध्ये पडला जाईल. एक धाव केली अर्जित, दुसऱ्या धावेचा केला जातोय तौसिफच्या माध्यमातून. इथे प्रयत्न इथे सुद्धा केली जाते. आत्महत्या, परफेक्ट कॉलिंग झालं नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. तब्बल 6वा हादरा मोरबा या संघाला. पाच चेंडू आणि आता गरज आहे 28 धावांची. 5 चेंडू 28 धावांची गरज असताना स्ट्राईकला फलंदाज येतोय राशीद. पाच चेंडू आणि आपण पाहतोय 5 चेंडू आणि गरज आहे 28 धावांची. हा चेंडू सांगून जाईल की हा सामना कोणाच्या बाजूने लागणार आहे. हा चेंडू सुद्धा व्हाईट बॉल, ही सुद्धा अवंतर धाव. सामना संपला नाहीये. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. राजेशजी शिंदे यांचं इथे आगमन होतंय, तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आपलं सुद्धा लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये केलं परिवर्तन. हा चेंडू निर्धावात तळला जातो. एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये चेंडूवरती. धावसंख्या मिळेल 32 धावा धाव फळकावरती. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि आता गरज आहे 27 धावांची. मोठा फटका, बेगेट टायमिंग केलंय प्रॉपर. या फटक्यावर 6 धावा. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर, व्हाईट बॉल, अवंतर धाव. आपण पाहतोय डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर सर यांच्या स्टाईल मध्ये हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत एकनी वाढ झाली. धावसंख्या धावफळकावरती 39 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही 20 धावांची आता आहे गरज.
मोठा फटका आलाय, हा फटका फसलाय, चेंडू खाली येतोय, कौस्तुभ सोपं झेल, फलंदाज होईल बाद. फलंदाज आपण पाहतोय उभे येतोय मैदानावरती, सॉरी जुनेद, त्याने शेवटचं षटक सुरेख हादळलं होतं. सटिक यॉर्कर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातोय. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे संकेत, फील्ड केले, थ्रो केले, तद्वर मात्र एक धाव केली येते अर्जित. एक धावेन धाव संकेत वाढ, धाव संख्या धाव फलकावरती 40 धावा इथे बनवल्या जातात. एक चेंडू आणि आता गरज आहे 19 धावाची. या सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे एक औपचारिकताच इथे बाकी राहिलेली आहे. लोवर फुलटॉस आणि या फटक्यावरती सामना जिंकलाय किल्ला रोहा संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक. तर आता होणारा सामना तळा विपक्ष असणार आहे मांजरने. मांजरने संघाकडे नाणेफेकीचं कौल गेलंय. प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांनी घेतलाय निर्णय. तर तळा संघाला माझी विनंती असेल, आपण मैदानावरती उतरून क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तळा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुठलाही वेळ हा खर्च